सायकॉलॉजी सायकॉलॉजी म्हणजे सायकॉलॉजिस्ट म्हणजे ते काय करतात नक्की? आणि सायकॉलॉजिस्टकडे कधी जायचं? सायकॉलॉजी मला वेड लागलं आहे का? सायकॉलॉजिस्ट लोक म्हणजे वेडे असतात का? ओ वाव, तू सायकॉलॉजिस्ट आहेस, किती छान. मला पण जाणून घ्यायचं सायकॉलॉजीबद्दल. आपण रोज विचार करतो, लाखो विचार चालू असतात डोक्यात. सकाळी उठल्यावरती चहा घ्यायचा का कॉफी, मग ऑफिसला जाताना ट्रॅफिक लागलं तर, मग मी वेळेत पोहोचले नाही तर, हॉटेलमध्ये गेल्यावर काय मागवायचं, सोशल मीडिया, सगळे लोक इकडे तिकडे फिरायला चाललेत, ह्याचं लग्न आहे त्याचं लग्न आहे आणि मी इथे बसून ऑफिसमध्ये काम करते. असे अनेक विचार चालू असतात. आणि ह्यालाच थिंकिंगला, इमोशन्सला आणि आपल्या बिहेवियरला ह्यालाच सायकोलॉजी असं म्हणतात. माणसं अशी का वागतात, माणसांच्या मनात काय चाललंय, ह्याला सुद्धा सायकोलॉजी म्हणतात. थिंकिंग, इमोशन, बिहेवियर हे समजून घेणं म्हणजे सायकोलॉजी. आता सायकोलॉजी कशा कशात हेल्पफुल आहे? भावना समजून घेण्यात, डिसिजन चांगले घेण्यात, स्ट्रेस कमी करण्यात आणि कुठल्याही रिलेशनशिप्स इम्प्रूव्ह करण्यात. येस, सायकोलॉजी म्हणजे फक्त मानसिक आजारच असला पाहिजे असं काही नाही. आपल्या डेली लाईफमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी असतात, त्याच्यात पण सायकोलॉजी हेल्पफुल आहे. आता सायकोलॉजिस्टचा सल्ला कधी घ्यायचा? तुमच्या फोनची बॅटरी 1%वर आहे, मग तुम्ही काय कराल? लगेच चार्जिंगला लावाल ना. तसंच माइंडची, मेंटलची बॅटरी कमी झाली आहे म्हणजे तुम्ही डिस्टर्ब होता, तुम्ही अपसेट होता, डिप्रेशन आलेलं असतं, स्ट्रेस होत असतो, अँझायटी आलेली असते, किंवा कामाच्या ठिकाणी काही त्रास होत असेल, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स होत असतील, तुम्हाला कोणाशी बोलण्यात इंटरेस्टच नसेल, तुम्हाला खाण्यात झोपण्यात इश्यूज होत असतील, तर तुम्हाला सायकॉलॉजिस्टचा सल्ला घेण्याची गरज आहे. तुम्ही वकिलाकडे जाता, तुम्ही नॉर्मल डॉक्टरांकडे जाता, चष्मा घालता, तसंच सायकोलॉजिस्टकडे जाणंसुद्धा नॉर्मल आहे. एक वेळेस सगळं नीट चाललेलं असतं, मग अचानक कधी कधी वादळ येतं, स्टॉर्म येतं, मग तुम्ही अपसेट होता, खूप जास्त डिस्टर्ब होता, तेव्हा तुम्हाला सायकोलॉजिस्टची हेल्प घेणं गरजेचं आहे. सायकोलॉजिस्टची हेल्प घेणं हे ब्रेव्ह मूव आहे, ते वीक असण्याचं निशाण नाही आहे. एक्सरसाइज करा, स्वतःला वेळ द्या, तुमच्या आवडत्या व्यक्तीशी बोला, तुम्हाला काही छंद असतील तर ते जोपासा आणि प्रोफेशनल हेल्प जरूर घ्या. आणि आपण या प्रवासात एकत्र पुढे चाललो आहे, त्यामुळे सबस्क्राईब करा ना. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट करा आणि शेअर करा. आपण भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय.